तर दुपारच्या सत्रातील हाय व्होल्टेज सामना आपल्या समोर पाहायला मिळेल. मेगा वाघबीळ ए विरुद्ध बाबा 11 खारेगाव या दोन बलाढ्य संघांमध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. नाणेफेक जिंकली वाघबीळ ए संघाने आणि फलंदाजी स्वीकारले. आयुब शेख आणि पंकज ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आणि चांगली फाईट या सामन्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. कारण की जेव्हा जेव्हा हे दोन संघ एकमेकांसमोर येऊन ठेपतात तेव्हा तेव्हा मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन खूप मोठ्या प्रमाणात होताना आपणास पाहायला मिळतं. मग ते ठाण्याचं सेंट्रल मैदान असो, कारण की वारंवार हेच संघ तुम्हाला फायनलमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतात. सेंट्रल मैदानावरती वन साइड वर्तकनगर असेल, वाघबीळ मेगा वाघबीळ ए हा संघ असेल, त्याचबरोबर बाबा 11 खारेगाव हा संघ असेल. हे मातब्बर संघच तुम्हाला त्या मैदानामध्ये कुठलीही टुर्नामेंट असेल तरी फायनलमध्ये खेळताना पाहायला मिळतील. तर आता मात्र संधी चालून आली आहे या दोन्हीही संघांसाठी उपांत्य फेरीमध्ये खेळण्यासाठी. पाहूयात कसा खेळ आजच्या ह्या दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं 4 षटकांचा हा सामना असेल. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असेल, ज्यामध्ये तुम्हाला 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर लावण्याची मुभा सौरभ गोलंदाजी मार्कवर आहेत. तुम्ही पाहू शकता एक डीप मिड ऑन आणि एक डीप लॉंग ऑन असे 2 क्षेत्ररक्षक च्या स्वरूपात ऑन साइडला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर आहेत सौरभ बागल. पहिला चेंडू आयुब शेख स्ट्रायकिंग एंड वरती. पहिला चेंडू तोस बॉडी पासून दूर टाकण्याचा प्रयत्न होता, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर टाकल्या चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. एक धावा देखील लागते धावफलकावरती. यावेळेला फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय 3 या आकड्यावरती. आयुब शेख पुन्हा एकदा सज्ज होतील. यावेळेला कुठं चेंडू पुन्हा एकदा या ऑफ साइडला चेंडू जाईल. 1 बाउंस सीमारेषा पार. यावेळेला आयुब शेख यांच्या बॅट मध्ये येतोय चौकार. अर्धा काम तर हवेनेच केला. अर्धा काम तर हवेनेच केला. चेंडू हवेमध्ये. प्रत्येक खेळाडूचा जर विचार केला तर ह्या मैदानावरती खेळायचं स्वप्न प्रत्येक खेळाडूचं असतं. कारण की ह्या मैदानावरती जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात, जेव्हा मॅचेस होतात, तेव्हा तेव्हा जे आयोजन असतं ते नेत्रदीपक असतं. आणि या मैदानाचं वैशिष्ट्य सांगायला गेलो तर चौफेर झाडे तुम्हाला पाहायला मिळतात आणि इथलं वातावरण देखील थोडंसं थंड वातावरण पाहायला मिळतं. त्यामुळे खेळाडूंसाठी खूप आवडीचं असं हे मैदान आपण पाहतोय, उपवन मैदान. यावेळेला पुन्हा एकदा फटका फसला आहे आणि क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत आयुब शेख यांच्या बॅट मधून. धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या झटपट पुढे सरकते. धावा लागतात धावफलकावरती 11. दुहेरी धावसंख्येमध्ये जाताना पाहायला मिळते धावसंख्या 1+1 11. पुन्हा एकदा निखिल सौरभ बागल गोलंदाजी मार्कवर. यावेळेला आडव्या बॅटने फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार.
आणि हीच खासियत आहे अयूब शेख यांची, कारण की या चांगली बॅटिंग अयूब यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते आणि गावदेवी चषक 2022 मध्ये देखील चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत अयूब शेख. नक्कीच अयूब आणि सुनीत निकम अशी तुम्हाला बॅटल या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला पंकज आणि सौरभ बागल ही बॅटल तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. दोन्हीही संघामध्ये मातबदार फलंदाज आणि मातबदार खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ आहेत. धावसंख्या झटपट पुढे सरकते. धावसंख्येत भर 6 धावाने धावा लागतायत 17. 17 ऑन बोर्ड. अजूनही 2 चेंडू येणे शिल्लक आहेत. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना दिसतोय फलंदाज अयूब शेख. आता मात्र थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळत आहेत सौरभ बागल. यावेळेला पहा काय होतंय. फुलटॉस चेंडू होता आणि आजच्या दिवसातील चौथा फुलटॉस चेंडू मिस केला असेल तो अयूब शेख याने, कारण की टप्पा चेंडूवरती पुरेपूर आक्रमण दाखवत आहेत आणि फुलटॉस चेंडूवर कुठेतरी थोडंसं फंबल होत आहेत फलंदाज अयूब शेख. आजच्या दिवसातील चौथा फुलटॉस म्हणजे जवळपास 4 षटकार म्हणजे 24 वैयक्तिक धावा कुठेतरी कमी पडल्यात अयूब शेख यांच्या. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आलेत फलंदाज पंकज. या वेळेला ऑन साइडला ऑफ साइडला खेळायचा प्रयत्न होता आणि हा या नामध्ये फलंदाज बाद. गरज नव्हती ही धाव घेण्याची. हा या ना मध्ये पंकज जे अगोदरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरले होते ते मात्र आता स्वस्तात तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळत आहेत. गोल्डन डकचा शिकार ठरत आहेत रनआउटच्या स्वरूपात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतायत धाव फलकावरती. 1 गडी बाद 18 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. केतन नवीन फलंदाज केतन पाटील. लेफ्टी बॅट्समन. तर निखिल बागल दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. पहिलं षटक थोडंसं महागडं जरूर ठरलंय निखिल सौरभ बागल यांचं, परंतु भावाचं ज्या धावा खर्च केल्या आहेत त्या कुठेतरी आता कमी प्रमाणात खर्च करण्याचा प्रयत्न निखिल बागल यांच्या माध्यमातून केला जाईल. दोन्ही बंधू आपणास बाबा 11 खारेगाव या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. रफिक अन्सारी पहिला चेंडू. या वेळेला सुरेख चेंडू. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी. चेंडूचा स्वाद देणारा हा चेंडू होता गोलंदाज निखिल बागल यांचा. सुरेख चेंडू. इट्स अ मॅग्निफिसंट डिलिव्हरी. या वेळेला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक रमेश तिथे चांगले क्षेत्ररक्षण करतायत. सीमालगत 2 धावा चांगल्या
रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावा लागतात धावफलकावरती 20 ऑन बोर्ड. यावेळा सुरेख चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकल्या. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता पॉइंट सीझन मध्ये, परंतु काय होतंय पहा. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती रनआउटची, परंतु यावेळेला बचावलेत. 1 धावा. एकेर धावेने धावसंख्येत बदल. धावा लागतात धावफलकावरती 21. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती असतील केतन पाटील. छोटा पॅकेट बडा धमाका ज्यांना संबोधलं जातं तो फलंदाज तुम्हाला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅटमधून लांबच लांब मोठे षटकार येताना पाहायला मिळतात. तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती, परंतु समोर देखील एक मातबदार गोलंदाज आहे. पाहूयात कशा पद्धतीने फेस करतोय निखिल बागल याच्या गोलंदाजीला फलंदाज केतन पाटील. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळतात गोलंदाज निखिल बागल, कारण की डावखुरी हाताचा फलंदाज आला आहे स्ट्रायकिंग एंडवरती आणि थोडीशी डोकेदुखी असते किंवा वारंवार तुम्हाला क्षेत्ररक्षण बदलावं लागतं. पाहूयात चांगलं बॅटल, चांगलं युद्ध मैदानामध्ये पाहायला मिळेल या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. यावेळेला सुरेश चेंडू अंगावरती वेध घेणारा हा चेंडू होता. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्नात अपयशी. इट्स अ डॉट डिलिव्हरी. 21 ऑन बोर्ड. 21 धावांवरती धावसंख्या स्थिरावली. सुरेख गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर मोठ्या भावाची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला फटका बसला आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक केतन कोणतीही चुकी करणार नाही आहेत. फलंदाज बाद. केतन पाटील बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज सुशांत मुकादम मैदानामध्ये दाखल होत आहेत. प्लीज ज्या स्क्रीनच्या समोर छोटे खेळाडू धावसंख्या झाली आहे 21. अजून एक चेंडू येणं बाकी आहे या षटकातील. स्क्रीन समोर प्लीज जे प्रेक्षक उभे आहेत, सूरज वन साइड वर्तकनगर ठाणे संघाचे सूरज, आपण स्क्रीन समोर आहात तर थोडंसं साईडला व्हायचं आहे प्लीज. रफिक भाई आपण देखील, कारण की व्यासपीठावरती जे आमचे मान्यवर आहेत त्यांच्यासाठी ती स्क्रीन लावली गेली आहे. थँक्यू. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. शेवटचा चेंडू. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक. चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावा. आयुब शेख यांच्या बॅट मध्ये येतोय षटकार. आणि हीच खासियत आहे आयुब शेख यांची. शेवटच्या चेंडूवरती शेवट गोड केलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण की 5 चेंडू सुरेख गोलंदाजी केली होती ती निखिल बागल यांनी, परंतु शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावलाय. पुन्हा एकदा आपल्या संघाला एक चांगलं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा उभा करून दिल्यात.
धावसंख्येचा विचार केला तर धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत 27. 27 दोन गडी बाद 27. तर आता मात्र चांगलं बॅटल सुनीत विरुद्ध आयुब शेख, सुनीत विरुद्ध सुशांत मुकादम. कारण की हे तिन्ही खेळाडू मातब्बर खेळाडू आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये एक आपलं नाव या तिन्ही खेळाडूने आपलं नाव आपल्या स्वतःच्या जोरावरती उंचावलंय. आज मात्र हे तिन्ही खेळाडू एकमेकांसमोर येऊन पोहोचलेत. सुनीत निकम एक जादूगर फिरकी गोलंदाज, तर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील सुशांत मुकादम ज्यांच्या बॅटमधून लांबलचक षटकार येताना पाहायला मिळतात. तोच फलंदाज तुम्हाला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. पहिला चेंडू अकूट टप्प्याचा चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः यष्टीरक्षक चेंडू मागे धावतायत. पाहूयात काय होतंय. चेंडूची फेकी होईल तो वरती 2 धावा मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. पाहूयात पुढील चेंडू कशा पद्धतीने हाताळतील. या वेळेला चांगला चेंडू, आत्मविश्वास वाढवणारा चेंडू म्हणता येईल. कारण की टप्पा पडल्यानंतर चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षक सौरभ बागल यांच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी, चांगलं बॅटल. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू, चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु चेंडू झाडाला देखील लागतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावा रोखू शकणार नाहीयेत. चांगला थ्रो केला जातोय परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील म्हणता येईल. 3 धावा, 1 तेरी तो 1 मेरी असं म्हणायला काही हरकत नाहीये. कारण की आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असतील फलंदाज आयुब शेख ज्यांच्या बॅट मधून 2 षटकार आणि 2 चौकार आलेत. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजन मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धावा मिळेल. एकेरी धावेने धावसंख्येत बदल होते. धावा लागतात धाव फलकावरती 33 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि गोलंदाजीवरती आहे सुनीत निकम. या वेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार 6वा. ते अगोदरच म्हटलं होतं सुशांत मुकादम ह्या अशाच फलंदाजीसाठी मानला जातो आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानामध्ये देतोय. परंतु सुनीत निकम देखील अजून बॅटिंग करणं बाकी आहे. बाबा 11 खारेगाव या संघाला देखील माहिती आहे वार वरती पलटवार कोणत्या पद्धतीने करायचं आहे. पुढील चेंडू. यावेळेला चांगला चेंडू, चांगलं कमबॅक म्हणता येईल. क्षेत्ररक्षक आहेत परंतु थोडंसं फंबल झालेत आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न जरूर होता आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण देखील करतायत. असं शेवटच्या क्षणी वाचलं की फलंदाज आयुब शेख मात्र धावचीत बाद होतील की काय, परंतु पंचांचा इशारा नॉट आउट येतोय. जर वाघबी ए संघाच्या पवेलियन मध्ये जर विचार केला तर मोठा श्वास या संघाने घेतलाय. कारण की त्यांना माहिती आहे ही विकेट किती महत्वाची आहे. एकाएकी झुंज आणि एकाएकी लढत देतोय तो बाबा 11 खारेगाव समोर हा एक खेळाडू आयुब शेख. एक्केचाळीस धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचे 6 चेंडू खूप निर्णायक आहेत कारण की ह्या 6 चेंडूंवरती मोठे फटके येणार कारण की समोर मातबदार फलंदाज बॅटिंग करण्यासाठी आहेत. सुशांत मुकादम आणि आयुब शेख ही जोडी मैदानामध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळते.
येणारे 6 चेंडू खूप निर्णायक आहेत, कारण की येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी खूप मोलाचा असणार आहे. पाहूयात किती चेंडू आदित्य निर्धाव हाताळतोय. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वाघबीळ विरुद्ध खारेगाव अशी लढत आपण पाहतोय मैदानामध्ये. आदित्य गोलंदाजी मार्फत सज्ज झालेत. शेवटचं निर्णायक षटक, ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं, ते षटक हाताळण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवरती आहेत अयुब शेख. पाहूयात या वेळेला फटका चांगला आहे. चेंडू जाईल स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय. षटकार साधावा. सहा धावा. 6 धावेने धावफलक पुढे सरकते. धावा लागतात धावफलकावरती 47. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय आदित्य यांचं 6 धावेने. आणि कालच्या दिवसामध्ये जर विचार केला तर तुषार यांच्या माध्यमातून लगातार 5 चेंडूंवरती 5 षटकार लगवण्याची किमया कालच्या दिवसामध्ये देखील झाली आहे. ती ह्या ग्राउंडवरती हर्षित 11 ठाणे मती यांचा हा संघ एक गाव एक संघ मधून कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ करत पुढील फेरीचं पात्र ठरलंय. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या आहेत रमेश यांनी. 2 धावा. 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होतोय. धावा लागतात धावफलकावरती 49. एक हाय व्होल्टेज सामना, एक हाय व्होल्टेज मुकाबला आपण पाहतोय या उपवनच्या ऐतिहासिक मैदानावरती. पुढील चेंडू या वेळेला पहा, स्पीड पहा बॅटचा. जर हा चेंडू बॅट वरती आदळला असता तर नक्कीच सीमारेषा पार गेला असता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव येतोय. गोलंदाज आदित्य, चांगली गोलंदाजी म्हणता येईल, सुरेख गोलंदाजी. या वेळेला फटका चांगला आहे. मिडॉनच्या डोक्यावरून सीमारेषा पार. ह्या वेळेला अयुब शेख यांच्या बॅट मध्ये येतोय. षटकार साधावा. त्याचबरोबर एक पारितोषिक येतोय जर अजून एक षटकार लगावला ह्या षटकामध्ये. 2 बॉलमध्ये 2 चेंडूंमध्ये जर एक षटकार लगावला तर जितू रामराजे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक येतोय अयुब शेख साठी. जर 2 चेंडूंमध्ये एक षटकार अजून जर लगावला तर 501 रुपयाचं पारितोषिक जितू रामराजे साहेबांच्या माध्यमातून येतोय. धावसंख्या झटपट पुढे सरकते. धावा लागतात धावफलकावरती 55 धावा. काय बॅटिंग करतोय फलंदाज अयुब शेख. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु बक्षीस अजून देखील ऑन आहे. आता मात्र शेवटचा चेंडू बाकी आहे. जर षटकार लगावला तर 501 रुपयाचा मानकरी ठरू शकतो अयुब शेख. परंतु समोर देखील आदित्यचं कौतुक करावं लागेल, कारण की मोठे फटके जरूर आलेत, परंतु 2 चेंडू निर्धाव देखील हाताळलेत. या वेळेला फटका फसला. चेंडू हवेमध्ये. मिस टायमिंग स्ट्रोक. 2 धावा मिळतील. षटक संपले 4 आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावरती 57 ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी 58 धावांचा पाठलाग करायचा आहे 24 चेंडूंमध्ये बाबा 11 खारेगाव या संघाला जिंकण्यासाठी. तर मित्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा. एक हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. वाघबीळ विरुद्ध खारेगाव अशी एक मातबदार लढत आपण पाहतोय या उपवनच्या मैदानावरती. आपण पाहत राहा गावदेव चषक 2022.
आम्ही थोड्याच वेळात थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्यासोबत जोडतोय. तोपर्यंत थोडीशी विश्रांती घेतोय. थँक्यू. अठ्ठावन्न धावांचा पाठलाग पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. सुनीत निकम आणि निशांत ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं वाघबीळ हे संघ. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांचे मार्गदर्शन आणि सौजन्य लाभलंय त्यांची आम्ही नावे घेतोय. आपण पाहतात गावदेवी स्पोर्ट्स गणेशनगर आयोजित गावदेवी चषक 2022 आणि ह्या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांचं मार्गदर्शन लाभलंय अथर्व पार्क सोसायटी निळकंठ सोसायटी यांचं या स्पर्धेसाठी आम्हाला मार्गदर्शन लाभलंय आणि सौजन्य देखील लाभलंय. त्याचबरोबर ह्या स्पर्धेसाठी जे आम्हाला स्पॉन्सर्स आहेत त्यांची नावे आम्ही पुढील प्रमाणे घेतोय. सागर भास्कर बैरी शेट्टी, गौरेश बच्चू इंदिसे, अजय भोईर, योगेश भंडारी, सागर काटकर, धनंजय सिंह हे नाव नाही रे वही घेऊन गेले का ते योगेश भोईर, श्याम पडवळ, डॉक्टर अमोल गीते सिद्धिविनायक हॉस्पिटल, त्याचबरोबर सुनील राठोड आणि दीपक सिंग. अजून कुठे त्याचबरोबर जितेंद्र कुमार रामराजे, विक्रांत रावराणे एस एस स्पोर्ट्स चे मालक, त्याचबरोबर भालचंद्र देसाई, विशाल नायकवाडी, हेमंत महाले नमू गार्डन, सुशांत पडवळ, जितू शिंदे आणि विशाल माने हे जे आम्हाला या स्पर्धेसाठी स्पॉन्सर लाभले तर त्यांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आभारी आहे. जाऊयात मैदानाच्या दिशेने. 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे सुनीत निकम आणि निशांत. पहिला चेंडू अकुटप्पाला चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धावा पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा
जोपर्यंत हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरचा खेळाडू मैदानामध्ये आहे तोपर्यंत सामना ऑन आहे. यावेळेला पहा झेल सुटलाय का, आणि यस झेल सुटतोय. आता मात्र जीवदान मिळालंय. गोलंदाजी मार्कवर आयुब शेख यांना आपण पाहतोय. सोपं नसतं स्टार्ट टू एंड फलंदाजी करणं आणि त्यानंतर पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळणं, परंतु त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानामध्ये तुम्हाला देतोय आयुब शेख. यावेळेला आडव्या बॅटने फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. आयुब शेख यांच्यावरती चढवलेला हल्ला येतोय. षटकार साधावा. हीच खासियत आहे सुनीत निकम याची. जीवदान नाही तर आपण मॅच मध्ये यावेळेला चांगला चेंडू त्याचा सन्मान केला जातोय. एक धावा. डायरेक्ट हिट करण्यासाठी प्लेयर्स लोक बोलतायत, परंतु विकेट देखील महत्वाची होती ती. एक धावा. एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होते. धावा लागतात धाव फलकावरती 9. यावेळेला निशांत निर्धाव चेंडू असेल आणि कोणती प्रकारची घाई केली जात नाहीये सुनीत यांच्या माध्यमातून, कारण की त्यांना माहिती आहे आपली स्वतःची विकेट खूप महत्वाची आहे. यावेळा देखील आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निशांत बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव हाताळले जात आहेत. आयुब यांचं षटक संपलेत पहिलं, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धाव फलकावरती 9. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. एक षटकार जरूर आला होता, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक आयुब शेख यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. किती पाहिजे अजून? 18 चेंडू 49 धावा अजूनही जिंकण्यासाठी हव्यात बॅटिंग करणाऱ्या टीम बाबा 11 खारेगाव या संघाला. त्याचबरोबर वन साइड वर्तकनगर ठाणे आपण देखील तयार व्हायचंय. यानंतर आपला सामना आहे. ह्या सामन्यामधून जो विजय घोषित केला जाईल त्या संघासमोर तुम्हाला 2 हात करायचे आहेत. गोलंदाजी मार्क सज्ज झालेत. गोलंदाज चेतन चेतन गोलंदाजी मार्कवर 18 चेंडू 49 धावांचं समीकरण अजूनही देखील मैदानामध्ये पूर्ण करायचं आहे. बाबा 11 खारेगाव या संघाला 9 धावा धाव फलकावरती. 18 चेंडू 49 धावा. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील चेतन यावेळेला फटका चांगला आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. सुनीत निकम ब्रँडेड षटकार साधावा. मी अगोदरच म्हटलं आहे तुम्ही कॅच नाही तर मॅच मध्ये एक स्तंभ उभा करून ठेवलाय. नाव आहे सुनीत निकम. जोपर्यंत हा फलंदाज मैदानामध्ये तंबू उभा ठोचून उभा आहे तोपर्यंत सामना कुठेही जाणार नाहीये हे त्यांच्या खेळाडूंना देखील माहिती आहे. पहिल्या चेंडूवरती स्वागत. षटकार चेतनवरती हल्ला चढवला जातोय. धावसंख्या झटपट पुढे सरकते. धावा लागतात धाव फलकावरती 15. 15 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा चेतन सज्ज होत आहेत पुढील चेंडू टाकण्यासाठी. पंचांच्या डाव्या बाजूने राईट ओव्हर द विकेट मारा करतायत.
सुनीत निकमसाठी. पाहूयात पुढील चेंडू. या वेळेला पहा अपील केली जाते जोरदार, परंतु पंच देखील खूप चौकन्या आहेत. चुकी नाही होणार, कारण की तुम्ही किती प्रेशर टाकण्याचं काम केलं तरी देखील इकडे रिव्ह्यू ऑन आहे, पण तो फक्त बिमरसाठी आहे. आयोजकांच्या माध्यमातून पंचांचा जो निर्णय असेल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. अपील तर केली गेली होती. पाहूयात पंचांमध्ये संभाषण होतंय. पंचांचा इशारा येतोय आउट. फलंदाज बाद. सुनीत निकम तंबूच्या आसऱ्याला परततील. तीन दिवस चांगली पंचांच्या भूमिकेमध्ये आम्हास पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. सौरभ बागल. सुनीत निकम जो रौद्र रूप धारण करत होता त्याला मात्र तंबूच्या आसऱ्याला धाडलंय गोलंदाज चेतन यांनी. परंतु अजून देखील सामना आहे ऑन. बाबा 11 खारेगाव साठी. चला थोडस फास्टली खेळा प्लीज. पुढील चेंडू. या वेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूची फेकी होणार नाही. 2 धावा मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावा लागतात धावफलकावरती. 17. या वेळेला सुरेख फटका. फटक्यामध्ये वजन आहे. धावा मिळतील त्या अर्धा डझन. षटकार. 6 धावा. धावसंख्या झटपट पुढे सरकते. धावा लागतात धावफलकावरती. 23. 23 धावा. 4 चेंडू 23 धावा. अजूनही 2 चेंडू येणं शिल्लक आहेत या षटकामध्ये. या वेळेला बॅटची लिडिंग घेतले. चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः यष्टीरक्षक चेंडू मागे धावताना पाहायला मिळत आहेत. हा या ना. आणि काय होतंय. नाट्यमय क्रिकेट. जवळपास त्या फलंदाजाला बाद करायचं होतं ते सौरभ बागल यांना, परंतु नशिबाचं चॉकलेट इथे खाऊन आलंय असं म्हणायला काही हरकत नाहीये. निशांत यांनी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. निशांत देखील एक मातबदार फलंदाज आहेत. त्यांच्या बॅट मधून मोठे फटके येतात, परंतु ते मोठे फटके ह्या इनिंग मध्ये पाहायला मिळत नाहीयेत. या वेळेला ऑन साइडला फटका फसलाय. स्वतः चेतन फॉलो थ्रू मध्ये स्वतः झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता, परंतु झेल होत नाहीये. दुसरी डाव घेण्याचा प्रयत्न होता. फलंदाज बाद झालेत निशांत. षटक देखील संपतंय दुसरं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धावफलकावरती.
26. 12 चेंडू 32 धावा. 16च्या सरासरी इथे धावा पूर्ण करायच्या आहेत त्या बाबा 11 खारेगाव या संघाला. समीकरण थोडंसं अवघड आहे परंतु क्षमता देखील आहे या फलंदाजांमध्ये मोठे फटके लगावण्याची. नवीन फलंदाज रमेश मैदानामध्ये दाखल झाले आहेत. ट्वेंटी 26 धावा. 12 चेंडू 32 धावा अजून देखील हव्या आहेत. चला थोडंसं फास्टली खेळा प्लीज. पंच आयोजकांमार्फत वारंवार सूचना येत आहेत. जर आपण सूचनांचं पालन केलं नाही तर आपणास पेनल्टी दिली जाईल. कृपया याची दक्षता घ्यायची आहे. सकाळच्या दुपारच्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये वाघबीळ संघाला 3 धावाची पेनल्टी दिली होती लेट आल्या कारणामुळे. तर इथे निर्णय तुम्हाला जे घ्यायचे आहेत ते पटकन घ्यायचे आहे. तर टीम मीटिंग होता कामा नये मैदानामध्ये. गोलंदाजी मार्फत सज्ज होत आहेत पंकज. रमेश ऑन स्ट्राईक. प्रतिषटक जर विचार केला तर 16च्या सरासरी धावा पूर्ण करायच्या आहेत कारण की 32 धावा 2 षटकांमध्ये पूर्ण करायच्या आहेत. आपण पाहतात गावदेवी चषक 2022 गावदेवी स्पोर्ट्स क्लब गणेशनगर आयोजक आहेत या स्पर्धेचे आणि चांगलं आयोजन तुम्ही पाहताय ह्या उपवन मैदानावरती. आणि नेहमीच उपवन म्हटलं की उपवनचा तलाव सगळ्यांच्या नजरेसमोर येतो कारण की ठाण्याला एक ऐतिहासिक नाव देखील आहे तलावांचे शहर म्हणून. आणि त्याच तलावांमधील एक ऐतिहासिक तलाव म्हणून उपवन तलावाला नेहमीच उल्लेखलं जातं. इथलं जे निसर्गरम्य वातावरण प्रत्येक व्यक्तीला मनधुंद करून टाकताना पाहायला मिळतो. पाहूयात तिसरं षटक मार्गस्थ आहे. प्लीज फास्टली खेळा. रमेश ऑन स्ट्राईक. 12 चेंडू 32 धावा. पहिला चेंडू निर्धाव चेंडू हाताळला जातोय पंकज यांच्या माध्यमातून. आता मात्र 11 चेंडू 32 धावा. पंकज पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेला ऑन साइडला फटकामध्ये कनेक्शन चांगला आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. रमेश यांच्या बॅट मध्ये येतोय घराघाती षटकार 6 धावा. आणि जोपर्यंत हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहे तोपर्यंत सामना कुठेही जाणार नाहीये. मी अगोदरच म्हटलं होतं कारण की मातबदार फलंदाज आहेत. त्यांना माहिती आहे आपल्या संघाला समीकरणाच्या अडचणीपासून कसं दूर करायचंय. एक षटकार येतोय. धावसंख्येमध्ये झटपट वाढ होते. धावा लागतात धाव फलकावरती 32. 32 ऑन बोर्ड. 10 चेंडू 26 धावा. जर 2 मोठे फटके ह्या षटकामध्ये जर आले तर कमबॅक करू शकतो बॅटिंग करणारा टीम बाबा 11 खारेगाव संघ. आणि ते 2 मोठे फटके येऊ देखील शकतात कारण की दोन्ही चांगले फलंदाज मैदानामध्ये आहेत. चांगला खेळ करताना दोघांचा जर विचार केला तर दोघांच्या बॅट मधून एक एक षटकार जरूर आलाय. आणि हा फटका रमेशचं मनोबल नक्कीच उंचावताना पाहायला मिळेल. मॅच बॉल आलाय. 10 चेंडू 26 धावा.
पुढील चेंडू या वेळेला चांगला चेंडू. एक तेरी तो एक मेरी, तुम शेर तो हम सवा शेर याचं उदाहरण देताना मैदानामध्ये गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू निर्धाव हाताळला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसरा चेंडू डॉट. आता पाहूयात चौथा चेंडू कोणाच्या नावावर जातोय. नऊ चेंडू 26 धावांचं समीकरण अजून देखील पूर्ण करायचं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. या वेळेला ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. पवत पंचांचा इशारा किती येतोय. 2 धावा. 2 धावा. 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल. धावा लागतात धाव फलकावरती 34. 34 धावा. 24 धावांची आवश्यकता आहे अजूनही जिंकण्यासाठी 8 चेंडूंमध्ये. 8 चेंडू 24 धावा. जर या षटकामध्ये 2 मोठे फटके आले तर आपल्या संघाला सामन्यामध्ये पुन्हा आणून ठेवू शकतो तो रमेश. क्षमता आहे या खेळाडूकडे आणि ती क्षमता आता दर्शवावीच लागेल कारण की संघ अडचणीत आहे आणि जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा तेव्हा रमेश यांची फलंदाजी आपण नेहमीच डोळ्यासमोर आणतो. पुढील चेंडू पंकज हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेला फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार 6 धावा. आम्ही 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा करत होतो. एक मोठा फटका आलाय. अजूनही एक चेंडू येणं शिल्लक आहे. 7 चेंडू 17 धावा. हृदयाचं ठोके चुकवणारा हा सामना आपल्या समोर पाहायला मिळतोय. मी अगोदरच म्हटलं होतं दोन्हीही मातबदार संघ आहेत आणि इतक्या सहजासहजी सामना सोडणार नाहीयेत कारण की दोन्ही संघांना माहिती आहे वार केल्यावरती पलटवार कशा पद्धतीने केलं जात आहे. इथे 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 18 धावा. 7 चेंडू 18 धावा. शेवटचा चेंडू पाव्यात कोणाच्या बाजूने जातोय. या वेळेला काहीतरी चमत्कार करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु पंचांचा इशारा येतोय डेड बॉल. गोलंदाज पंकज पुन्हा एकदा त्याच्या गोलंदाजी मार्क वरती. या वेळेला रमेश देखील चेंडूला अडवत आहेत. पंचांचा इशारा डेड बॉल येतोय आणि दोन्ही मातबदार संघ आहेत आणि जेव्हा जेव्हा या दोन्ही संघांमध्ये जेव्हा लढत लागते तेव्हा ती प्रेक्षणीय असते आणि आजच्या दिवसामध्ये देखील गावदेवी चषक 2022 मध्ये ही लढत पाहायला मिळते. प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा सामना आपण पाहतोय वाघबे विरुद्ध खारेगाव. शेवटचा चेंडू. या वेळेला सुरेख चेंडू ब्लॉकर मध्ये टाकला चेंडू होता. खराब क्षेत्ररक्षण आयुब यांच्या माध्यमातून. आता मात्र 2 धावा येतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये धावा हव्यात त्या 16. सुरेख बॅटिंग. या 12 चेंडूंमध्ये 32 धावा पूर्ण करायच्या होत्या आणि 16 धावा तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. दबाव प्रेशर दोन्ही संघांवरती पाहायला मिळतोय कारण की कोणताही खेळाडू चुकी करण्याचा प्रयत्न करणार नाहीये परंतु इथे थोडीशी चुकी करताना पाहायला मिळतोय आयुब. त्याचा फायदा होतोय बाबा 11 खारेगाव या संघाला. 6 चेंडू 16 धावा. 2 मोठे फटके संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातील ते बॅटिंग करणाऱ्या टीमला. परंतु गोलंदाजी मार्कवर आलेत गोलंदाज नंदू. स्वतः कर्णधार आहेत आणि जबाबदारी स्वीकारली आहे फलंदाजांना शांत ठेवण्याची. परंतु पाहूयात कशा पद्धतीने शांत ठेवतील येणाऱ्या 6 चेंडूंवरती.
चला फास्टली खेळा प्लीज. पंच टीम मीटिंग खूप होते मैदानामध्ये. आम्ही वारंवार सूचना करतोय, आयोजकांमार्फत सूचना येत आहेत त्या आम्ही समालोचनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 6 चेंडू 16 धावा. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज, वाघबीळ की खारेगाव, खारेगाव की वाघबीळ, कोणता संघ विजय प्रस्थापित करेल? प्रत्येक इथून प्रत्येक षटकारासाठी जितू रामराजे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय दोन्ही फलंदाजांसाठी. प्राइज ऑन आहे, सामना देखील ऑन आहे, परंतु सामन्यामध्ये गवसणी कोणता संघ घालेल हे येणारे 6 चेंडू ठरवतील. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. नंदू पुन्हा एकदा सज्ज होतील शेवटचं षटक, निर्णायक षटक हाताळण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडवरती आहेत सौरभ बागल. यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती येतील आता फलंदाज रमेश. 1 धावा मिळते. पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपात धावसंख्येत भर पडते. 5 चेंडू आणि 15 धावा. हृदयाचे ठोके चुकवणारा सामना आपण पाहतोय. रखरखत्या उन्हामध्ये चालू असलेला सामना. पुढील चेंडू यावेळेला चांगला चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकला. चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये, परंतु पहा काय होत आहे, क्षेत्ररक्षक फंबल होत आहे. आणि यावेळेला देखील काय होत आहे, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. नाट्यमय क्रिकेट. जिथे 1 धावा होत्या तिथे 3 धावा मिळत आहेत बॅट्समॅन रमेशला. 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. धावा लागतात धाव फलकावरती. 46 ऑन बोर्ड. त्याचबरोबर ह्या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये उपांत्य फेरीमध्ये लढतीमध्ये प्रवेश केला होता तो जॉलीबॉयज बुमरा संघ इथे दाखल झालाय. तर त्यांचं देखील आयोजकांच्या माध्यमातून मी हार्दिक स्वागत करतोय. मैदानामध्ये नाट्यमय क्रिकेट पाहतोय. या गावदेवी चषक 2022च्या माध्यमातून 4 चेंडू आणि 12 धावा, 2 मोठे फटके आणि पुढचा सामना खेळण्याची संधी. चला प्लीज फास्ट. अजून देखील ह्या मॅच नंतर 3 मॅच आम्हाला खेळवायचे आहेत. आणि वेळेचा जर विचार केला तर 3:39 घड्याळामध्ये झालेत. 4 चेंडू आणि 12 धावा. बक्षीस ऑन आहे. जितू रामराजे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. आता मात्र समीकरण 3 चेंडू आणि 11 धावा. तीन चेंडू 11 धावा. 47 लॉस ऑफ 2 विकेट्स अशी धावफलक लावली गेली आहे. ती बाबा 11 खारेगाव संघाची. एक मोठा फटका. या वेळेला काय होतंय पहा, पुन्हा एकदा नाट्यमय क्रिकेट. जिथे गरज नव्हती हा चेंडू हाताळण्याची तिथे वाईड +1 म्हणजे 2 धावा ऍड होतील एक्स्ट्राच्या स्वरूपात. आता समीकरण अजून सोपं होत आहे. 3 चेंडू आणि 9 धावा. तीन चेंडू 9 धावा. 9 धावा 3 चेंडू. फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज. सौरभ बागल ऑन स्ट्राइक. क्षमता आहे मोठा फटका लगावण्याची, परंतु समोर देखील चॅलेंज करण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज नंदू. यावेळेला फटका चांगला नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. 1 धावा मिळते. विनंती असेल बाबा 11 खारेगाव प्लेयर्स आपणास पवेलियन मध्ये बसायचं आहे.
बाबा इलेव्हन खारेगाव आपला असं बसायची व्यवस्था केली गेली आहे. चला 2 चेंडू आणि आता मात्र जिंकायची आवश्यकता आहे ती 8 धावांची. 2 चेंडू 8 धावा. ज्यांना हृदयविकाराच्या झटक्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी या सामन्यापासून दूर राहा प्लीज, कारण की हाय व्होल्टेज सामना आहे. कधी कोणत्या क्षणी काय होईल हे आपण सांगू शकत नाहीये. 2 चेंडू 8 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती रमेश. दोन चेंडू 8 धावा कंपल्सरी चेस. यावेळेला सुरेख चेंडू यष्टी उद्ध्वस्त करून टाकणारा चेंडू. फलंदाज रमेश बॅक टू द पवेलियन. वन साइड वर्तकनगर महेश मायादा. आपण जर कुठे असाल तर नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आता मात्र 1 चेंडू 8 धावा. 1 चेंडू 8 धावा. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. जर अतिरिक्त चेंडू हाताळला गेला तर टेन्शन आणि टेन्शन असेल, कारण की 1 चेंडू आणि 8 धावा आहे. जर षटकार जरी लगावला तर क्षेत्ररक्षण करणारा संघ विजयी होईल. यावेळेला चांगला चेंडू आणि सामना विजय देखील होतोय. मेगा वाघबीड ए हा संघ. वेल प्लेड बॉयज. खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर बाबा 11 खारेगाव आपणास देखील खूप खूप शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी. या पुढील मॅच असेल वन साइड वर्तकनगर ठाणे विरुद्ध मेगा वाघबीड ए हा संघ. नंदू आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे नाणेफेकीसाठी. नंदू प्लीज फास्ट यायचंय नाणेफेकीसाठी. अजून देखील आपणास हा सामना पकडून 3 सामने खेळवायचे आहेत. नाणेफेकीचा कौल झालेला आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी देखील बोलवू. थोडस विकेटच्या बाहेर खेळायचं आहे प्लीज. आयोजकांमार्फत सूचना आहे आपण विकेटवरती खेळपट्टीवरती खेळायचं नाहीये. अजय तर आजच्या दिवसामध्ये कोणता संघ पुढील फेरीमध्ये चिठ्ठ्यांमध्ये प्रवेश करेल हे पाहणं खूप महत्वाचं आहे. अयूब शेख आपण देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. सुनील प्रॅक्टिस सेशन बंद करायचं आहे प्लीज. चला नाणेफेकीचा कौल होतोय. दुपारच्या आजच्या दिवसातील ही शेवटची लढत म्हणता येईल, कारण की मेगा बागबीळ ए हा संघ नाणेफेक जिंकतोय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जातोय ज्याने बहारदार खेळी करत चांगली बॅटिंग केली आणि गोलंदाजी देखील चांगल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. ज्याच्या बॅट मधून 16 चेंडू फेस करत असेल तब्बल 42 धावा ठोकल्या गेल्या. ज्याच्या बॅट मधून 5
4 षटकार आणि 2 चौकारच्या मदतीने 42 धावा ठोकल्या गेल्या. तो अयुब शेख ठरतोय मॅन ऑफ द मॅच. मी आमंत्रित करतोय मॅन ऑफ द मॅच साठी अयुबला. माननीय श्री सुनील अंजल साहेबांच्या माध्यमातून हा पुरस्कार दिला जातोय. अयुब मॅन ऑफ द मॅच